कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण सगळे रूप धारण करत असताना, दत्तात्रेयाचं रूप धारण करत असताना भगवंतानं संतांच्या रूप धारण केले. तुका म्हणतात आम्हाला जसं आवडत तसं रूप धारण करायचं, पण त्याची प्रतीती आल्याशिवाय देव आपल्यासाठी रूप धारण करत नाही. आपली तशी धारणा तयार झाली पाहिजे. एक जणानं गुरुकडे बरेचसे वर्ष काढले, 15 वर्ष काढले. आता काही पोरं 5 वर्षांना असतील, 4 वर्षांना असतील, 3 वर्षांना असतील. एकानं 15 वर्ष काढले गुरुकडे अभ्यास केला आणि 15 वर्ष झाल्यानंतर सांगितलं, गुरुजी आता संसाराचं बघू दे, जातो घराकडे. गुरुचं काम असतंय घराकडे जात असताना सगळ्या गोष्टी सांभाळ सांगितलं गुरुजी. काय काय सांभाळायचं? विधी सांभाळायची, विद्या सांभाळायची आणि विधान करायचं. 3 गोष्टी सांभाळायची. विधी सांभाळले पाहिजे, सकाळी पूजा केली पाहिजे, देवदर्शन झालं पाहिजे, सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. पण गुरुनं जाता या सगळ्या गोष्टी सांगितल्यावर शिष्यानं सांगितलं, गुरुजी पण घरी गेल्यावर कोणत्या देवाची पूजा करू? कोणता तर देव त्यानं पाहिजे. जवळ गणपती होता, गणपती उचलला आणि त्याच्या हातामध्ये दिला, त्या गणपतीची पूजा करणं. त्याला अशी काही पूजा सामान्य करायची. एखादं फुल व्हायचं, पाणी टाकायचं, फुल व्हायचं, उदबत्ती अशी वापरायची. पंढरपूर आणलेली उदबत्ती, 10 रुपयाचा एवढा पुडा, मोठा पुडा येत होता पंढरपूर. श्वास नाही, मकरंद नाही, काही गंध नाही, काहीच नाही, असं उदबत्ती लावायची. पण पूजा चालू झाली देवाची, पण देवाची काहीच प्रतीती यायची नाही. 1.5 महिना पूजा केली, 1.5 महिना. गणपती पुढे निवेद ठेवला की तसंच राहायचं, त्याला वाटायचं निवेद ठेवलेला खात नाही, हलत नाही, डुलत नाही, बोलत नाही, असला देव काय प्रतीती काहीच येत नाही. फिरत फिरत परत गुरुजीकडे गेला, गुरुजी तुम्ही दिलेला देव काही कामाचा नाही का? माझ्या संग संवाद करत नाही, बोलत नाही, देव काही कामाचा नाही. गुरुजी म्हणजे नेमकं काय व्हायला? म्हणजे रोज पूजा करतो पण प्रतीती काहीच येत नाही, मला ही देव काही परवडत नाही. मग गुरुजीनं काय केलं, तिथं जवळ एक अष्टभुजा नावाची देवी होती. त्या गणपती दिला होता अगोदर, अष्टभुजा नावाची देवी दिली. त्यानं बघितलं की हात आहे, हात मात्र 8 आहेत, बहुतेक विशेष देव दिसायला आहे. गणपती त्या कपाटात बसविलेला होता का, थोडा गणपती बाजूला सारला आणि देवी बसवली त्या जागेवर, तिथंच गणपती बाजूला सारला. आणि त्या देवीची पूजा अशी चालू केली, सुवासिक फुलं आणायची. पहिले 10 रुपयाचा एक पुडा आणला होता, आता तसं नाही केलं. 10 रुपयाची एक उदबत्ती लावायची देवीच्या पुढं आणि पूजा व्यवस्थित करायची. पण एके दिवशी असं वाटलं, ज्या गणपतीनं आपले 2-1.5 महिने घातले पूजा करून, वाया गेली पूजा, त्या गणपतीला श्वास नाही घेऊ द्यायचा. मग काय करावं लागेल गणपतीला श्वास बंद करण्यासाठी? त्यानं काय केलं, कापसाच्या वाटी वळल्या, कापसाच्या वाटी, आणि गणपतीच्या नाकात घालायला सुरुवात केली. का बरं घालायच्या? 1.5 महिना पूजा जर ह्यानं घालवली आहे, त्याचं नाक बंद करायचं. एक नागपूर पूर्ण बंद केली आणि दुसरी नागपूर बंद करताना विचार करते त्यानं, त्याला ह्याही नागपूरला वास घेऊ द्यायचा नाही. असं म्हणल्यावर गणपतीनं श्वास सोडला आणि दोन्ही वाती खाली पडली. त्याने विचारलं, 1.5 महिना असं काही झालं नाही, श्वास घेतला नाही, सोडला नाही, हल्ला नाही, बोलला नाही, नैवेद्य खाल्लं नाही, आज कसं काय झालंय? त्यानं सांगितलं, ज्या दिवशी तुझ्या मनात वाटेल माझा देव नैवेद्य खातो, तुम्ही नैवेद्य खात असतो, ज्या दिवशी तुला वाटेल माझा देव श्वास घेतो, त्या दिवशी मला श्वास घ्यावा लागणार. तर देवाची ही प्रतीती येण्यासाठी आपली अवस्था निर्माण पाहिजे. ज्या दिवशी आमची अवस्था तयार होईल त्यावेळी देव 3 रूप घेऊन येत असतो. जसं रूप आवडत तसं रूप धारण करतात. जीवन जगण्याच्या 2 धारण असतात. एक जीवन असतं ते भोगवादी जीवन असतं, दुसरं जीवन असतं ते भाववादी जीवन असतं. साधू महात्म्याचं जीवन एक भाववादी जीवन असतं, अनुसया मातेचं जीवन आणि आपल्या ऋषीचं जीवन एक भाववादी जीवन आहे. म्हणून देवाची प्रतीती येत असते. भोगवादी जीवनाला आणि भाववादी जीवनामध्ये फरक असा होतो, जगासाठी मी असणं
त्याचं नाव आहे भगवती जीवन. आणि जग माझ्यासाठी असलं वाटतं त्याचं नाव आहे भगवत जीवन. आपण थोडं बारकाई जर बघितली, घरातले सगळेच माणसं माझ्या सेवेसाठी असं वाटते त्या माणसाला भगवती जीवन म्हणायचं. आणि घरातल्या प्रत्येक माणसासाठी माझं जीवन खर्चिक करणार असं ज्याला वाटतं त्याचं नाव आहे भाववादी जीवन. जीवनामध्ये फरक असतो. साधूच्या बघा तुम्ही सगळेच प्रमाण बघा. साधू म्हणतात की याचं आम्हाला काहीच कारण नव्हतं, का आलो तुम्ही? त्याने पहिलं कारण सांगितलं, आम्हा का संसारा येणे हरिभक्ती नामस्मरणे जडजीव उद्धरणे नामस्मरण. एक कारण आहे जगाच्या उद्धारासाठी येतात, दुसरं कारण आहे जगाच्या कल्याणासाठी येतात, तिसरं कारण असं आहे जगाचं हित घेऊन येतात, चौथं कारण आहे जगावर उपकार करण्यासाठी येतात. जगासाठी येतात त्यांचं नाव आहे भावाचं जीवन. आणि जग माझ्यासाठी असावं त्याचं नाव आहे भगवत जीवन. दुसरं एक जीवन आहे. एक जीवन असतं ते संपूर्ण जीवन असतं आणि दुसरं जीवन असतं ते सफल जीवन असतं. रावणाचं जीवन संपन्न म्हणावं का सफल म्हणावं? रावणाचं जीवन, रावणाच्या जीवनाला संपन्न म्हणता येते पण सफल म्हणता येते. आतरी ऋषी त्याचं जीवन म्हणतं कंदमुळं खाणारं जीवन, पण त्याला सफल जीवन म्हणता येते. पारमार्थाचे पारमार्थ साध्य केला, देव प्राप्ती करून घेतली, त्याचं जीवनाचं नाव आहे सफल जीवन. ज्ञानोबांनी चिंतन केले, रावण एवढा मोठा लंकेत राहणार होता पण सफल जीवनानं संपवला. औराणीची पाले खायरा नेवाने करविले लंके घेरा. सफल जीवनाचा अर्थ असा असतो रानात पाला खाणारा वानर होतं, रावण संपवला. जीवन दशेमध्ये दोन फरक आहे. एक जीवन संपन्न आहे, दुसरं सफल आहे. साधूचं जे जीवन आहे का, देव का येत असतो त्याचं कारणाचं आहे. येण्याला कारण साधू बदल असलेलं त्याची प्रती आहे. किंवा का देव आकार धारण करतात तोपर्यंत रूप आवडे आम्हासी तैसा जोडे ऋषिकेश. पंढरपूरचा देव कर्नाटकमध्ये बिजापूरला नेला. आता सगळी विस्तारण कथा सांगत नाही. नेताना असं देवाला नेलं होतं, एक एक किलोमीटर ब्राह्मण उभा केले होते. एक किलोमीटर एक ब्राह्मण. या ब्राह्मणानं त्याच्यापाशी देश त्यानं तिथून तिथपर्यंत त्या कर्नाटकपर्यंत देव नेला, ब्राह्मण उभा केले. आणि ज्यावेळी भामदास महाराज जन्माला आले, नाथ महाराजाचे पंजोबा, त्यावेळेस देव स्वप्नात जाऊन सांगले, देवानं मला महाराष्ट्रात यायचे, पंढरपूरला यायचे, तू येऊन घेऊन जा. भामदास महाराजांना सांगितलं, देवा तुला नेण्यासाठी बरीचशी अडचण आहे. काय अडचण आहे? नेताना कसं नेलंय, एक किलोमीटर ब्राह्मण उभा केले. मी काही तसा श्रीमंत नाही, मी तेवढे ब्राह्मण आणू शकत नाही, मी एकटा आलो तर चालतंय का? देवानं सांगितलं एकटाची, तुझ्या बरोबर मला यायची. देवा पण तू तेवढा मोठा कसा घेऊन येतो तुला? मी म्हणेल तसं व्हायला पाहिजे. देवानं सांगितलं तू म्हणशील तसं होत. देव हातामध्ये बसले, हातामध्ये खिशात बसायसाठी देव झाले. आला नावा देव स्वरूप होता म्हणून तुकोबरांचा रूप आवडे आम्हासी आणि तैसा जोडे ऋषिकेश. देव हा भक्ताच्या आग्रहाला प्रेमाला करून देव काय करत असतो, जसं भक्ताला देव तसं रूप धारण करत असतो. मग तुकोबाईला विचारलं, देव तुम्हाला कळतो हे कसं काय? रूप तुमच्यासाठी धारण करतो कसं काय? त्याला काहीतरी कारण असायला पाहिजे. तुमच्याकडे कोणती शक्ती आहे का? तुकोबा म्हणतात एक शक्ती आहे, त्या शक्तीचं नाव आहे बळ नावाची शक्ती. तुकोबा म्हणतात आमच्याकडे असं काय बळ आहे? अभंगाचं तिसरं चरण आहे.